मन आणि बुद्धीचं काय भांडण आहे कळत नाही. एकमेकांसोबत त्यांचं कधीच पटत नाही. मन लागते कधी जरा हात सैल सोडायला, तर बुद्धी बसते लगेच हिशोबाला. वाटते मनास थोडं मोकळं व्हावं, पण तेव्हा बुद्धी नेमका टाकते डाव. मन बिचारे मन मारते, बुद्धी पुढे गप्प बसते. मनाला सगळ्यात मिळवायचे असते, पण बुद्धीला अंतर ठेवायचे असते. मन स्वतःला साध्या साध्या खेळात रमवते, बुद्धी आपल्या खेळात भल्या भल्यांना दमवते. मनास कोणाच्या भाबडेपणाचे कौतुक वाटते, बुद्धी त्याच भाबडेपणाचा फायदा उठवते. मनास कोणाला फसवणे आवडत नाही, बुद्धीला मात्र त्याशिवाय जमत नाही. जगात आजच्या मनाचे कोण ऐकतो, जो तो आपल्या बुद्धीनेच जगतो. मनाचे ऐकून जगणे आजकाल परवडत नाही, मनाचे ऐकणाऱ्याला जगात किंमत नाही. या भांडणात केली आहे बुद्धीने मनावर मात, आता व्यवहार फक्त बुद्धीचाच उरला आहे जगात. देवापुढे मनाची भावना नाही, तर बुद्धीने दक्षिणा ठेवली जाते. त्या दक्षिणेची भरपाई देवाकडूनही मागितली जाते. या जगात आता असेच चालायचे, बुद्धीने जगायचे आणि मनाला मारायचे.